लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जीवाला समजलेलं असतं की नंदिनीमुळे इथे त्याला हे प्रोजेक्ट मिळाला आहे. खरं तर अर्धवटच माहिती असते आणि खूप मोठा गैरसमज रम्यामुळे झालेला असतो. तो नंदिनीला म्हणत असतो, बोल ना, सांग, मी काय म्हणतोय त्या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजेत. तू काय केलेस? तू सुरेश बेडेकरांना फोन करून काय म्हणालीस? तू मला हे प्रोजेक्ट मिळावं म्हणून तू वशिला लावलायस का? तू त्यांच्याशी बोलली आहेस का? बोल नंदिनी, हे सगळं खरं आहे का? तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? काय म्हणालीस तू सुरेश बेडेकरांना फोन करून? तेव्हा या लोकांनी तिथे फ्लॅशबॅक दाखवलेला आहे बघा. आता सकाळी जेव्हा सुरेखा येऊन गेली तेव्हा तिला सुरेश बेडेकरांविषयी समजलं आणि त्यानंतरच नंदिनीने फोन केला. ती म्हणाली, नमस्कार सर, मी नंदिनी देशमुख बोलते, आनंद निवासची सर्वेसर्वा. त्यावर ते म्हणत असतात, हां बोल नंदिनी, मी तुम्हाला आज खास कारणासाठी फोन केला आहे. खरं तर इथे तुम्ही जेव्हा आनंद निवासमध्ये आला होतात त्यावेळेला तुम्हाला आनंद निवाससारखंच मॉडेल डिझाईन करून हवं होतं. तेव्हा सुरेश बेडेकर म्हणतात, हो, मी तुला तेव्हा डिझाईन करून मागितलं होतं खरं, पण त्यावेळेस तू मात्र नकार दिलायस. तू खूप बिझी होती. हो सर, त्यावेळेस ॲक्च्युली मी खरंच खूप बिझी होते. पण आता मात्र तुम्हाला हवं तसं मॉडेल इथे मिळणार आहे. बरं, जर आत्ता तुला वेळ असेल ना, तर मला तू सेम त्याच पद्धतीचं मॉडेल बनवून देऊ शकतेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, सर ऐकून तरी घ्या. आता काय ऐकायचं आहे नंदिनी? तुझी कॉस्ट, त्याचबरोबर तुझे जे काही असेल ना, त्या सगळ्या गोष्टी तू मला सांगू शकतेस. मी ते सगळं काही पे करेल. फक्त मला ते दे. त्यावर नंदिनी म्हणते, सर, आज तुम्ही एका प्रोजेक्ट संदर्भामध्ये PJYमध्ये जाणार आहेत, बरोबर? हो, बरोबर. तुला कसं माहिती? ॲक्च्युली सर, तुमच्यासमोर जे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत जीवा देशमुख, ते माझे मिस्टर आहेत. खरं तर मी हा वशिला नाही आहे किंवा ते प्रोजेक्ट तुम्हाला मिळावं मी तुम्हाला कन्सिडर करत नाही आहे. फक्त त्या प्रोजेक्ट मागची त्यांची मेहनत, त्याचबरोबर त्यांनी जीव ओतून केलेला तो प्रोजेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहाव्यात आणि त्यानंतर तुमचा डिसिजन द्यावा. मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला फोन केला आहे म्हणून तुम्ही ते प्रोजेक्ट जीवाला द्यावं, असं अजिबात नाही. फक्त तुम्ही एक वेळा त्या प्रोजेक्टमागचा हेतू, भावना ह्या सगळ्या काही समजून घ्याव्यात असं मला वाटते, असं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज तुम्ही मला थोडंसं समजून घ्या. तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. तुम्ही समजता तसं अजिबात नाही. तुम्हाला असं का वाटतंय की मी वशिला वगैरे लावलाय? अजिबात असं नाही आहे जीवा. तुम्ही चुकीचा अर्थ काढलाय आणि चुकीच्या उद्देशाने तुम्ही हे सगळं बोलताय. त्यावर जीवा म्हणत असतो, मला आत्ता समजतंय की इथे मी जरी उंच हवेमध्ये माझी पतंग उडत असली तरीसुद्धा त्याचा मांजा हा तुझ्या हातात आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला आता समजत आहेत, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आता नंदिनी म्हणत असते, आई प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, मला जीवावर पूर्ण विश्वास आहे आणि इकडे जीवाला त्रास व्हावा किंवा त्यांचा अपमान व्हावा म्हणून मी कोणत्याच गोष्टी केलेल्या नाही आहेत. जीवा प्लीज तुम्ही एकदा मला समजून घ्या. मी काय म्हणते ते माझं तुम्ही एकदा ऐकून घ्या. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही, अजिबात नाही. तू खूप चुकीची वागलेली आहेस. तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का केल्यास? असं सुद्धा तो म्हणत असतो. तुला माझ्या टॅलेंटवर विश्वास नव्हता का? इथे प्रत्येक वेळेला तू मला इथे प्रोत्साहन देत होतीस. प्रत्येक वेळेला इथे मला तू प्रोत्साहित करत होतीस आणि तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नव्हता का नंदिनी माझ्यावर? तू अशी का वागलीस? का तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यास? हेच मला आज कळत नाही आहे. आज मला असं वाटतंय की हा जीवा जिंकूनसुद्धा हरला आहे. आज इकडे मला असं वाटतंय की मी कुबड्या घेतल्याशिवाय चालूच शकत नाही. आज तुझ्या वशिल्यामुळे इथे मी जिंकलो आहे, असं झालेलं आहे. आणि त्यावर मानिनी म्हणत असते, हे बघ जीवा, हे बघ प्लीज एवढा त्रागा करून घेऊ नकोस. मला कळतंय तू किती हर्ट झालायस तर, पण हे प्रोजेक्ट फक्त आणि फक्त इथे तुझ्या मेहनतीमुळे मिळालेलं आहे, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. प्लीज, अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा प्लीज समजवा ना जीवाला. तुमचं नक्की तो ऐकेल. जीवाला सांगा ना की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा अजिबात नाही आहेत. तेव्हा लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हे बघ मानिनी, आत्ता यावेळेला मी जीवाच्या बाजूने आहे.
यावेळेला मी नंदिनीची बाजू नाही घेऊ शकत. आणि तुला एक गोष्ट सांगू का? आमचा पुरुषी अहंकार किंवा आम्ही पुरुष खूप ठिसूळ मनाचे असतो आणि ह्यावेळी जीवा अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला असं वाटतंय का कुठेतरी, की हे प्रोजेक्ट फक्त आणि फक्त नंदिनीच्या एका फोनमुळे जीवाला मिळालंय म्हणून? त्यावर नंदिनी म्हणत असते, "बाबा तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का? प्लीज तुम्ही मला एकदा समजून घ्या ना." "हे बघा बाबा, असं काहीच नाही आहे. तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय बाबा. मी असं काहीच नाही केलेलं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते बाबा, मी फोन फक्त वेगळ्या कारणासाठी केला होता. बाबा, जेव्हा इथे जीवा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होते, तेव्हा तुम्हाला एकदा तरी असं वाटलंय का?" त्यावर विक्रम म्हणत असतात, "असं अजिबात नाही आहे. कारण इथे जीवाने एकच नंबर प्रोजेक्ट दिले. मग झालं तर बाबा, मी नाही माझ्यामुळे त्यांना हे प्रोजेक्ट मिळाले असं अजिबात नाही आहे. प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना." त्यावर इकडे आता विक्रम म्हणत असतात, "नाही नंदिनी, यामध्ये मी तुझी मदत नाही करू शकत. कारण हे बघ, मेन मुद्दा काय आहे, की इकडे तू त्यांना फोन केलायस." तर आता इकडे काव्या पुढे जाते आणि म्हणत असते, "जन्मेजय, हे बघा, मला तुमचं खूप कौतुक आहे. पण प्लीज एकदा तुम्ही नंदिनीताईची बाजू समजून घ्या ना. आणि तुम्ही आत्ता जे काही केलेलं आहे ते तुमच्या तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या कष्टावर सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही असा चुकीचा अर्थ काढून गैरसमज करून घेऊ नका ना." असं काव्या आता बोलत असते. त्याच वेळेस जीवा मात्र म्हणत असतो, "मला माहिती ना, तू सुद्धा तिचीच बाजू घेणार आहेस." त्यावर काव्या म्हणते, "हे बघा जन्मेजय, तसं नाही आहे. मला माहिती आहे, तुमचा पुरुषी अहंकार खूप ठिसूळ असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. पण आता आज जीवा म्हणत असतो, हे बघ, तुला सुद्धा आतापर्यंत असंच वाटायचं ना, की इकडे मी काहीच करू शकत नाही. मी स्वतःच्या पायावर उभाच राहू शकत नाही. तुला सुद्धा ह्या गोष्टी अशाच वाटायच्या ना?" त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, "एक मिनिट जीवा." तेव्हा लगेच तो आता समोर जातो आणि म्हणत असतो, "काव्या, काय म्हणतोय काय जीवा? आत्तापर्यंत तुम्ही असं कधी बोललात जीवाला, की तो काहीच करू शकत नाही आणि स्वतःच्या मेहनतीवर सुद्धा तो काही करू शकत नाही? बोला काव्या, तुम्ही असं जीवाला कधी बोललात? काय झालंय जीवा? ह्या तुला असं कधी बोलल्यात? सांग मला." त्यावर मात्र आता इकडे जीवाने सावरासावर करून घेतलेली असते आणि तो म्हणत असतो, "एक मिनिट, मला आत्ता ह्या विषयावरती कोणाशी काहीच बोलायचं नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कोणी काही बोललेलं नाही आहे. पण आत्ता ह्या घडीला हे महत्त्वाचं आहे, की आता हे सगळं नंदिनीमुळे झालं आहे आणि नंदिनी जिंकली आणि मी हरलोय. नंदिनीच्या वशिल्यामुळे मला ते प्रोजेक्ट मिळाले," असं तो म्हणतो आणि तावातावानंच तिथून निघून जातो. आता मात्र नंदिनी खूप रडायला लागलेली असते. रडत असताना जीवा निघून जातो, तर आता इकडे तिला अजिबात समजत नाही काय करावं म्हणून. दिनी मात्र खूप जास्त रडत असते. तर आता इकडे आनंदी आनंदगडे, त्याचबरोबर जिंकल्याचं फील कोणाला येत असेल, आता आनंदाच्या उकळ्या कोणाला फुटत असतील, तर ते म्हणजे आपल्या रम्या आणि वसूला. बाप रे बाप! आता वसू घरामध्ये तिच्या खोलीमध्ये आल्यानंतर म्हणत असते, आहाहाहा! रम्या, काय गं बाई, खरंच आज ना खूप दिवसांनी असं मन तृप्त झालंय. त्या जीवाने जीवाने आपण अपेक्षापेक्षा सुद्धा नंदिनीला चांगलंच खडसावलंय बघ. आपल्याला तर वाटलं सुद्धा नव्हतं, तो जीवा एवढं काही नंदिनीला बोलेल आणि एवढ्या काही गोष्टी तो करेल म्हणून. खरंच काय सिक्सर मारलास गं तू रम्या! वाह, 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 वाह! एकच नंबर. त्यावर रम्या म्हणत असते, "आई, तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नंदिनीला आणि त्या काव्याला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे. अजून तर काहीच नाही गं. आता ह्या सगळ्या गोष्टी अशा तेवत ठेवायच्यात. काही जरी झालं ना तरीसुद्धा." त्यावर लगेचच आता इकडे तिचा फोन वाजलेला असतो. आता तो फोन असतो तिच्या मैत्रिणीच्या भावाचा, ज्याला तिनं तो पेनड्राईव्हमधला डाटा रिकवर करायला दिलेला असतो, त्याचा फोन आलेला असतो. आणि तिकडून ती व्यक्ती बोलत असते, "नमस्कार, तुम्ही दिलेल्या पेनड्राईव्हमधील जो डाटा आहे तो रिकवर झालेला आहे." तेव्हा आता इकडे रम्या बोलत असते, "काय सांगताय काय? म्हणजे तो सगळा डाटा रिकवर झाला?" त्यावर ती व्यक्ती म्हणत असते, "हो, तुम्ही उद्या येऊन पेनड्राईव्ह घेऊन जाऊ शकता." तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, "नक्की सगळा डाटा रिकवर झाला ना?" त्यावर ती व्यक्ती म्हणते, "हो, सगळा डाटा जो आहे तो सगळा काही डाटा रिकवर झालेला आहे. स्पष्टपणे सगळं काही फुटेज दिसत आहे." त्यावर रम्याच्या आनंदाला उद्यानच नसतं. तिला एवढा आनंद झालेला असतो की काही विचारू नका. इकडे वसूसुद्धा खूपच आनंदात असते. आता रम्या म्हणत असते, "ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू." तर आता इकडे वसू म्हणत असते, "काय गं रम्या,
खरंच आनंदाची एवढी मोठी गोष्ट मिळाली आहे. आज एक नाही तर 2-2 गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत. आता एकदा का ते CCTV फुटेज समोर येऊ दे, मग तो काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील, असं सुद्धा आता इकडे रम्या आणि वसू म्हणत असतात. त्याचबरोबर रम्या म्हणत असते, आज जीवाने नंदिनीची चांगलीच धुलाई केली. तसंच आता इकडे काव्याबाबतीत सगळं समजलं तर मग मजा येणार आहे. तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आपला पार्थ जो आहे तो इथे शिड्यावरती बसलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये तोच विचार असतो, जीवा कसा हर्ट झालाय. जीवाने असं सांगितलं की इकडे मी काहीच करू शकत नाही, तुझ्यामुळे इकडे मला तो प्रोजेक्ट मिळाला आहे. आज मी जिंकूनसुद्धा हरल्यासारखं झालंय असं मला वाटतंय. तेवढ्यातच आता काव्या आलेली असते. इथे पार्थला अशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर तिला खूप वाईट वाटत असतं. येते आणि लगेचच पार्थच्या बाजूला येऊन बसत असते आणि पार्थला म्हणत असते, जन्मेजयचा आणि नंदिनीताईचा विचार करताय का तुम्ही? त्यावर तो म्हणत असतो, तोच विचार करतोय. आज जे झालं ते व्हायला नको होतं. त्यावर काव्या म्हणत असते, हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण मला ना खरंच खूप टेन्शन आलं आहे. आता ह्या दोघांची भांडणं खूप टोकाला गेलेली आहेत. आत्तासुद्धा खोलीमध्ये जाऊन ते भांडतच असतील. मी काय म्हणते पार्थ, आपण त्यांची बाजू घेऊन बोलायला पाहिजे. हे बघा, विक्रम काकांनी जीवाची बाजू घेतली. विक्रम काकांना असं वाटतंय की इकडे नंदिनीताई चुकीची आहे आणि जीवा बरोबर आहे. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगू का, एकदा तरी नंदिनीताईच्या बाजूने विचार करायला हवा ना. एकदा तरी नंदिनीताईची बाजू समजून घ्यायला हवी ना. तिने तो फोन फक्त काळजीपोटी केला होता, ना की इथे वशीला लावला होता. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, मी नंदिनी चुकीची किंवा जीवाबरोबर असं अजिबात म्हणत नाही. आत्ता यावेळेला दोघंही त्यांच्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत. पण मी तुम्हाला सांगू का, आम्हा पुरुषांना इकडे जर कोणामुळे एखादी वस्तू, एखादी गोष्ट मिळत असेल आणि त्यामुळे आमच्या मनाला किती हर्ट होतं ना, हे आत्ता जीवाच्या बाबतीत होते आणि जीवा अगदी त्यामुळेच एवढा हर्ट झालेला आहे. आता इकडे काव्या म्हणत असते, पण मी काय म्हणते पार्थ, आपण त्या दोघांमधलं भांडण मिटवूया ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही, आपण त्या दोघांमध्ये नको पडायला. त्या दोघांचा प्रश्न आहे. ते दोघं नवरा बायको आहेत. त्यामुळे आत्ता आपण त्यांच्यामध्ये नको पडायला. त्यांचं त्यांचं त्यांना सॉल्व करू द्यात. आणि आत्ता जर आपण त्यांच्याशी बोलायला गेलो तर भांडण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतं. पण त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, पण मला असं वाटतंय की आपण जर त्यांना जर काही गोष्टी बोलायला वगैरे गेलं तर नक्कीच काहीतरी इथे होऊ शकतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, प्लीज आत्ता ती वेळ नाही आहे त्यांच्याशी बोलण्याची. पण तरीसुद्धा काव्या काही केल्या शांत बसत नसते. ती म्हणत असते, मी काय म्हणते पार्थ, बघा, आपण जर मध्यस्थी केली, आपण जर त्यांच्याशी बोलायला लागलो, तर मग इथे त्यांचे आपल्यामुळे भांडणं मिटत असतील तर काय प्रॉब्लेम आहे आपण त्यांच्याशी बोलायला. प्लीज नाही म्हणू नका ना. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्यामध्ये असलेलं भांडण आपण मिटवण्याचा प्रयत्न करूयात. प्लीज देशमुख. त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तर एक काम करूयात. मी इथे नंदिनीशी बोलतो, तुम्ही तिकडे जीवाशी बोला. तसंही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर पाणी ओतून त्याने तुमचा ठसका घालवला होता ना, मग आज तुम्ही त्याच्याशी बोलून त्याचं डोकं शांत करण्याचा प्रयत्न करा. नंदिनीशी कसं बोलायचं, काय बोलायचं हे मी सांगतो, मला माहिती आहे ते. त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तुम्ही हे सगळं काय बोलताय, प्लीज असं बोलू नका. मला नाही जमणार आहे ते. का नाही जमणार आहे? आता बघा, त्यांच्याशी आपण नक्कीच बोलूया. आपल्यामुळे जर त्यांच्यामधलं भांडण इथे शांत होत असेल तर बोलायला काय हरकत आहे, चला चला, असं म्हणून आता पार्थ काव्याला घेऊन जात असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी आणि जीवा खोलीमध्ये असतात. नंदिनी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, जीवा प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा, मी फोन कशासाठी केला होता, का केला होता, ते तेवढंच महत्त्वाचं आहे. मी तुमचा वशिला लावा किंवा तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये मी त्यांना कन्सिडर करा असं अजिबात म्हटलं नव्हतं. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, नाही. अगं तुझ्या आनंदासाठी मी हे सगळं काही करत होतो आणि आज मात्र इथे तू अशी वागलेली आहेस. हे बघ, आज मी जिंकूनसुद्धा मला हरल्यासारखं झालं आहे. हे फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झालेलं आहे.
जीवा प्लीज तुम्ही असं नका ना करू. मला तुमचा आनंद पाहायचा होता. त्यावर जीवा म्हणत असतो, पण मला तुझं सुख पाहायचं होतं. मला तुला सुखात ठेवायचं होतं आणि तू अशी का वागलीस माझ्यासोबत? नाही नंदिनी, नाही. आज इकडे तुझ्यामुळे मला खूप जास्त त्रास होतोय. तुला इकडे माझ्या मेहनतीवर अजिबात विश्वास नव्हता का? तू अशी का वागली आहेस नंदिनी? का का केलं आहेस तू असं? आज मात्र इकडे माझी मेहनत ठरली आणि तुझं कॉन्ट्रॅक्ट इथे जिंकलेला आहे, असं सुद्धा जीवा आता नंदिनीला बोलत असतो. पण नंदिनी मात्र इथे त्याला तेच समजवण्याचा प्रयत्न करते की मी तुम्ही जिंकावं म्हणून कुठलाही वशिला लावला नव्हता आणि तुम्ही असा गैरसमज प्लीज करू नका. मला माहिती आहे तुम्ही केलेली मेहनत जिंकली आहे. मला माहिती आहे तुमचं सगळं काही तुमचं जिंकलेलं आहे. पण आत्ता तुम्हाला या क्षणाला ह्या गोष्टी वाटणं खूप चुकीचं आहे जीवा प्लीज. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तुला असं वाटतंय ना की हा जीवा इथे आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. तुला असं वाटतंय की तो तुझंच बोट धरून चालू शकतो. ठीक आहे ना, इथे तू मला प्रोत्साहन देत होतीस, करत होतीस आणि मलासुद्धा विश्वास होता की इकडे तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. त्यावर लगेच आता जीवा बेडवर जाऊन बसतो. तरीसुद्धा नंदिनी मात्र पुन्हा त्याच्या बाजूला येऊन त्याच्या पायाशी बसत असते आणि रडायला लागलेली असते. इकडे मात्र काव्या आणि पार्थ एकमेकांना म्हणत असतात, हे बघा काव्या, आता तुम्ही जीवाला शांत करण्याची जिम्मेदारी घेतली, तर इकडे मी नंदिनीला शांत करण्याची जिम्मेदारी घेतली. काव्या म्हणत असते, मला तर असं वाटतंय की आता जर आपण गेलो आणि ते भांडत असले तर काय करायचं? मला खूप भीती वाटते. तुम्ही बघितलं ना, जन्मेजय किती रागात होते, किती चिडले होते. त्यावर पार्थ म्हणत असतो, त्याचं चिडणं, त्याचं राग येणं ह्या सगळ्या गोष्टी अगदी साहजिक आहेत काव्या, तुम्हाला कसं कळत नाही? त्यावर काव्या म्हणत असते, पण मी काय म्हणते, असू द्या ना, आपण मात्र ठरूयात. हे बघा नंदिनीताईचं आणि तुमचं चांगलं पटतं, तर मी इथे जन्मेजयशी बोलते आणि तुम्ही नंदिनीताईशी बोला. जर आपल्यामुळे त्यांच्यातले वाद, त्यांच्यातले भांडणं मिटत असले तर चांगलीच गोष्ट आहे ना. त्यावर आपण पाहतो की ते दोघेजण निघालेले असतात. नंदिनी जीवाच्या पायाशी बसते आणि म्हणत असते, प्लीज शिवा, प्लीज तुम्ही असा चुकीचा अर्थ नका ना काढू. हे बघा, तुम्हाला असं दुःखात नाही पाहायचे मला. मला तुमचा आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. मला तुम्हाला जिंकलेलं पाहायचं होतं. पण माझ्या त्या एका फोनमुळे तुमच्या मनामध्ये एवढा मोठा गैरसमज निर्माण होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं किंवा मला तसं करायचं सुद्धा नव्हतं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तू जिंकली आहेस ना, तुझं कॉन्ट्रॅक्ट जिंकलं आहे ना, मग झालं तर. मग आत्ता तू ह्या सगळ्या गोष्टी प्लीज माझ्याशी काहीही बोलू नकोस, कारण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. आत्ताच्या आत्ता तू इथून बाजूला हो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता आपण पाहतो की जीवा झोपायला लागलेला असतो. नंदिनी मात्र त्याला समजावून समजावून थकलेली असते. तिला आता काय सांगावं काय नाही ह्या कोणत्याच गोष्टी तिला समजत नसतात. शेवटी आणि आता तिने माघारच घेतलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण येतो आणि पाहतो तर काय, इकडे पार्थ आणि काव्या ते दोघांचं बोलणं ऐकत असतात आणि दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर लगेचच पार्थ आता काव्याला तिथून चला म्हणत असतो. आता नंदिनीच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलेलं असतं, एक मेसेज असतो काउन्सलरचा आणि तेव्हा ती पाहते, आता काउन्सलरचा मेसेज आलाय. जीवा तर आता झोपलाय, रागात आहे, चिडचिड करतोय. त्यामुळे इथं न बोलता न हे करता आपण इथून बाजूला जाऊन बोललं पाहिजे, असं आता तिच्या मनामध्ये येतं आणि त्यामुळे ती लगेचच बाजूला जाते. बाहेर खोलीच्या येते आणि खोलीच्या बाहेर आल्यानंतर ती आता काउन्सलरला कॉल करते. आता काउन्सलरला कॉल केल्यानंतर इकडे ती म्हणत असते, नमस्कार, मी नंदिनी देशमुख बोलते. त्यावर इथे आता ते म्हणत असतात, अच्छा, तुम्हाला म्हणजे आता आठवण आली? नाही सर, खरं तर तुम्ही मागच्या आठवड्यामध्येच इकडे मेसेज केला होता, पण मला तेव्हा तुमच्याशी बोलता नाही आलं. मी थोडीशी कामामध्ये बिझी होते. काय एवढं संसारामध्ये व्यस्त झालेला आहात? तुम्हाला बहुतेक संसार हवा आहे की काय? नाही सर, ॲक्च्युली तसं नाही आहे, पण खरंच मी थोडीशी बिझी होते, असं म्हटल्यानंतर आता इकडे ते म्हणतात, नाही, ही तर गोष्ट खूपच चांगली आहे. जर तुम्ही संसारामध्ये एवढ्या बिझी असाल तर खूप जास्त वाटते. मला वाटते बहुतेक तुम्हाला हा संसार हवा हवा असा वाटतोय. तर आता असं म्हटल्यानंतर नंदिनी फक्त ते ऐकतच असते. आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल झालेला आहे. पार्थ आणि त्याचबरोबर इकडे काव्या किचनमध्ये असतात. आता काव्या मनामध्ये विचार करत असते, मी देशमुखच्या खरंच प्रेमात पडले की काय? मी खरंच देशमुखांच्या प्रेमात पडले. त्यावर पार्थ तिला म्हणत असतो, हो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहते. तेव्हा पार्थ म्हणत असतो,
जे मनात आहे ते ओठावर आणून टाका काव्या, टाका बोलून. तर आता आपण पाहतो की इकडे आता जीवाची पहिली कमाई त्याच्या हातामध्ये आलेली असते आणि ती कमाई तो विक्रमकडे घेऊन जातो आणि म्हणत असतो, बाबा, ही माझी पहिली कमाई आहे. आज ही माझी पहिली कमाई मी तुम्हाला देऊ इच्छितो. असं म्हणून जे पॉकेट आहे तो पुढे करतो. डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि इकडे विक्रम मात्र त्याच्याकडे पाहतच असतो. आता ह्या सगळ्या गोष्टीवर विक्रम मात्र त्याला काय सल्ला देईल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. इकडे आता नंदिनी काउन्सलरला भेटण्यासाठी गेलेली असते. आता काउन्सलरला भेटायला गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता नंदिनीने सांगितलेलं असतं की आजसुद्धा आमच्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. तेव्हाच काउन्सलर म्हणत असतात, तुमच्या दोघांमधलं भांडण झाले कशामुळे? त्यावर नंदिनी म्हणते, ते खूप चिडके आहेत, पण मनाने खूप चांगले आहेत. त्यांचा राग निवळला की ते शांत होतात आणि पुन्हा आणखी तेवढाच जीव माझ्यावर लावतात. त्यावर काउन्सलर म्हणत असतात, अरे वा, ह्या 4-5 महिन्यामध्ये तुम्ही चांगलंच ओळखायला लागलेला आहात की इथे जीवाला. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एवढं ओळखायला लागलेला आहात, पण हा जो काही संसार आहे, तो तुमचा पूर्ण संसार नाही आहे. पण हा ॲग्रीमेंटवर संसार आहे तुमचा सुरू. ही गोष्ट तुम्ही इथे विसरलायत का? तुमच्या ह्या संसाराला आयुष्य नाही आहे. तुमचा हा संसार एक करार आहे. असं आता इकडे काउन्सलरने बोलून नंदिनीची कानउघडणी केलेली असते. प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर